हरे कृष्णा सगळ्यांना. भगवद्गीता अध्ययनाचा आजचा आपला चौथा दिवस, चौथा अध्याय. अध्यायाचं नाव आहे ज्ञानयोग, ज्ञानाचा योग. पण आपण अध्याय सुरू करण्यापूर्वी रोजप्रमाणे प्रणाम मंत्र म्हणूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमः ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सगळ्यांना. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला आहे चौथा अध्याय. अध्यायाचं नाव आहे ज्ञानयोग, ज्ञानाचा योग. पण आपण अध्याय सुरू करण्यापूर्वी रोजप्रमाणे श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग वंदन करूया. आपले गुरु श्री श्रील प्रभुपाद यांनाही साष्टांग वंदन करूया. त्याच्यानंतर नामनिष्ठ दास प्रभू ज्यांच्यामुळे आपण ऑनलाईन भगवद्गीता शिकण्याचा आनंद घेत आहोत, आपण त्यांनाही साष्टांग वंदन करूया. आणि त्यानंतर सर्व कृष्ण सेवकांना ज्यांच्यामुळे आपण हा जो ऑनलाईन भगवद्गीता शिकवण्याचा उपक्रम जो आहे तो विविध भाषांमध्ये आणि विविध ठिकाणी सुरू आहे. आणि एक नाही, दोन नाही, तर आजची आपली ही 40वी बॅच फार उत्तम पद्धतीने सुरू आहे. तर हे कोणामुळे शक्य आहे? तर ज्या ज्या कृष्ण सेवकांमुळे शक्य आहे त्या सगळ्यांना आपण साष्टांग वंदन करूया आणि पुढे जाऊया. ठीक आहे. तर आपल्या आजच्या अध्यायाचं नाव आहे ज्ञानयोग. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की प्रत्येक अध्यायाचं नाव कुठेतरी कर्मयोग, ज्ञानयोग, कर्मसन्यास योग, त्याच्यानंतर अर्जुन विषाद योग म्हणजे सांख्य योग, कुठेतरी प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आहे योग. योग या शब्दाचा अर्थ आहे युज धातू आहे. संस्कृत मध्ये मूळ धातू आहे युज. म्हणजे त्याचा अर्थ आहे अनुसंधान साधणे. तर कोणाशी अनुसंधान साधणे? तर परमेश्वराशी अनुसंधान साधणे म्हणजे परमेश्वराशी कनेक्ट होणे, परमेश्वराशी जोडले जाणे. आणि मग ते कशा? तर तुम्ही कर्मातून परमेश्वराशी कसं जोडलं जाऊ शकतात किंवा कर्म करता करता कसं तुम्ही परमेश्वरापर्यंत जाऊ शकतात हे आपण कालच्या अध्यायात पाहिलं. आजच्या अध्यायात आपल्याला बघायचं आहे मग ज्ञान कसं घ्यावं. मग कर्म करताना आपल्याला जे कर्म करायचं आहे मग त्याच्यासाठी आपल्याला एक करताना, ती कृती करताना आपल्याला काहीतरी कोणासाठी करतो आहोत
तर त्याची सुद्धा एक काहीतरी ओळख पाहिजे की नाही. आणि म्हणून आजचा अध्याय आहे ज्ञान. मग ज्ञान घेऊन किंवा ज्ञान काय आहे ते समजून आपण परमेश्वराशी कसं अनुसंधान साधता येईल हे आपण बघणार आहोत. तर त्याच्या आधी मला सांगा, कालच्या अध्यायात आपण काय शिकलो, काय बघितलं? कोण मला सांगू शकेल? एका शब्दात, एका वाक्यात. हरे कृष्ण. शुभांगी माताजी, हरे कृष्ण. कर्मयोग बघितला, भगवंताची सेवा, 5 यज्ञ, ऋषी यज्ञ, पितृयज्ञ, ब्रह्मयज्ञ, भूतयज्ञ, पशुयज्ञ, नरयज्ञ आणि घराणेशाहीचा अंत. आणि कर्म करा, भगवंताला स्मरून कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. कर्म केल्याने भगवंताला साक्षी ठेवून कर्म करा, म्हणजे भगवंत त्याचं फळ तुम्हाला देणार. ओके, खूप छान. आणि प्रत्येक नेत्याने त्याचे आचरण श्रेष्ठ ठेवावे. त्याचे आचरण त्याची जनता त्याचं अनुकरण करत असते, त्यामुळे नेत्याचं किंवा एक मार्गदर्शकाचं आचरण शुद्ध आणि पवित्र असावं. खूप छान. अजून कोणाला? हरे कृष्ण. छान. अजून माझ्या चॅट बॉक्स मध्ये पण आलंय कर्मयोग. ओके, हरे कृष्ण. अजून कोणाला उत्तर द्यायचं आहे? माताजींनी उत्तर सांगितलेलं आहे, पण अजून कोणाला इच्छा आहे? हरे कृष्ण. बरं, मला सांगा, कालच्या अध्यायाचं नाव काय होतं? कर्मयोग. कर्मयोग. खूप छान. तर ठीक आहे, आता आपण बघूया की कालच्या अध्यायात आपण पाहिलं की कर्मयोग म्हणजे कर्म करता करता भगवंताशी अनुसंधान साधणे. कर्म करता करता भगवंताशी आपण कसं जोडलं जाऊ शकतो किंवा भगवंताची आपण कशी आठवण काढू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला आता आपण पाहिलेलं आहे की भगवद्गीतेचा आपला प्रवास कुठून सुरू झाला होता? त्या कुरुक्षेत्राच्या मैदानापासून किंवा त्या युद्धस्थळापासून सुरू झाला होता. अर्जुनाचा आपण विषाद योग पाहिला. त्याच्यानंतर भगवंतांनी मुद्दे मांडले, गीतेचा सारांश की एक एक की काय अर्जुनाचे काय एक एक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांवर भगवंतांनी अगदी चपखलपणे अशी उत्तरे दिल्यासारखी त्यांनी उत्तर दिलेली आहेत. पण ते एका वाक्यात म्हणा किंवा ते जे ठळक मुद्दे जे आहेत ते स्पष्टपणे पुन्हा एकदा अध्याय स्वरूपात आपण बघतो आहोत. कालचा अध्याय होता कर्मयोग. कर्माद्वारे आपण कसं भगवंताशी अनुसंधान साधू शकतो किंवा कर्म म्हणजे काय, कर्म महत्वाचं काय आहे. मग कर्म म्हणजे काय, तर कृती करणे. मग ती कृती कशी असली पाहिजे, तर ती आपल्याला विहित कर्म, इति कर्म, आद्य कर्म, मग ते काय आहेत, तर हे कुठेतरी आपल्याला कालच्या अध्यायात आपण पाहिलं. आणि हे सगळं सांगत असताना भगवंत कुठेतरी सांगत आहेत की तुम्ही कर्मही करा आणि तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. हरे कृष्ण हा जो नामजप आहे, 16 मंत्र आहे, तो तुम्ही त्याचं स्मरण करा, ते म्हणा. आणि मग प्रश्न पडला की नाही, मग कर्म करायचा की भगवंताचंच नाम घेत, ज्ञान घेत संन्यास करायचा, हो की नाही? आणि म्हणून अर्जुनाचा तो प्रश्न होता की मी त्याग करू, संन्यास घेऊ, का मी कर्म करू? आणि मग भगवंत काय सांगता आहेत, कर्मयोग विशिष्यते. आणि म्हणून कालच्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं की कर्मयोग, कर्माला प्राधान्य दिलेलं आहे. त्याच्यासाठी आपण रुद्रप्रताप राजा यांची सुद्धा गोष्ट पाहिली होती. आणि मग ते कर्म कसं करायचं, की मी कृती केली आहे, मी कर्म केलं आहे, पण मग त्या कर्माचं पुढे काय होईल, त्याचं फलित काय असेल, तर त्याचा विचार करायचा नाही. त्या कर्माचा कर्ता मी आहे हा विचार करायचा नाही. तर कर्ता कोण आहे, तर भगवान श्रीकृष्ण. आणि ते त्याचं जे काही फलित असेल ते कोणासाठी, ते सुद्धा त्यांना अर्पण, म्हणजे त्यांच्यासाठी मी एक सेवक म्हणून मी हे कृती करते आहे आणि त्याचं जे काही फळ जे असेल ते सुद्धा त्यांना अर्पण. हे कुठेतरी आपण कालच्या अध्यायात पाहिलं आणि यालाच आपण निष्काम कर्मयोग असं म्हटलेलं आहे. आणि मग ते निष्काम कर्मयोग करता करता भगवंतांनी
कुठेतरी ज्ञानयोगापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे, की आपण भगवंत कोण आहेत, आपण ते ज्ञान तर घेतो आहोत, पण त्याही पेक्षा जेव्हा आपण कृती करतो, परमेश्वराच्या आनंदासाठी कुठलीही कर्म करतो, कृती करतो, तर ती त्या कुठल्याही ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि म्हणून संन्यास घेऊन, त्याग करून अ, वनात जाण्यापेक्षा भगवंत सांगत आहेत, "तू एक क्षत्रिय आहेस आणि तुझा क्षत्रिय धर्म काय आहे? धर्माचं रक्षण करणं, प्रजेचं रक्षण करणं, राज्याचं रक्षण करणं आणि म्हणून तुला कृती करायची आहे," असं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आणि मग हे सांगता त्या कर्माचा कर्मयोग कसा होईल, हे पुन्हा भगवंत सांगत आहेत, की तेच की भगवंताला अर्पण करा, त्याच्या आनंदासाठी करा. कर्ता कोण आहे? तर भगवंत आहे आणि त्याच्यासाठी करा, तेव्हा त्या कर्मकांडाचा कर्मयोग होईल. आणि मग पुढे आठवण करून देताना म्हणतात, "तू एक नेता आहेस, एक सेनापती आहेस, हे विसरू नकोस. तू एक लीडर आहेस, तू एक प्रमुख आहेस आणि याच्यासाठी तुला काय लक्षात ठेवायचं आहे? यत् यत् आचरती श्रेष्ठ." आणि मग ते कशासाठी, की अ, तू एक प्रमुख आहेस, तू एक नेता आहेस, तर तू जे आचरण करणार आहेस, तर तुझे जे फॉलोअर्स आहेत, तुझे जे अनुयायी आहेत, तुझे जे प्रजाजन आहेत, ते तुझं अनुकरण करणार आहेत. त्यामुळे त्यांचं आचरणही तसंच असणार आहे. त्यामुळे तुझ्यावरती फार मोठी जबाबदारी आहे, की तू कसं आचरण करतोय, तू काय कृती करतोस आणि म्हणून ती कृती सुद्धा तेवढीच महत्वाची आणि ती धर्माला धरून असली पाहिजे, ती शास्त्राला धरून असली पाहिजे, ते विहित कर्म असलं पाहिजे. आणि हे भगवंत सांगत असताना आपल्यातला सगळ्यात मोठा शत्रूची काल भगवंतांनी आपल्याला ओळख करून दिली, की जसं मी आता म्हटलं, की आपण जेव्हा कुठलंही कर्म करतो, तेव्हा आपण कर्ता कोण आहे? तर मी आहे. मी केलं, माझ्यामुळे झालं. मी अभ्यास केला, मला मार्क मिळाले, मला चांगली नोकरी लागली. मला चांगली नोकरी लागल्यामुळे मी आता माझा एवढा छान पॅकेज आहे. मग मी हे केलं, मग मी ते असं आपण हे जे सगळं म्हणत असतो, मी. तर आपल्यातला हा मी आहे आणि मी आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेली एक भौतिक इच्छा, काम वासना, तर हा मोठा आपल्यातला शत्रू आहे, हे कुठेतरी काल आपण पाहिलं. आणि हे कशामुळे तयार होतं? तर आपल्या 5 इंद्रियांमुळे. आणि म्हणून आपण तुम्हाला आठवत असेल तर 5 आपण ते काल एक रथ पाहिला होता. कंठोपनिषदामध्ये जे वर्णन केलेलं आहे, त्या पद्धतीचा आपण तो काल रथ पाहिला, की ते 5 घोडे म्हणजे आपले 5 इंद्रिय आहेत. जेव्हा तुमच्या नियंत्रणाखाली असतात, तेव्हा ते घोडे बरोबर त्यांना मार्ग दिसतो आणि ते बरोबर त्या दिशेने चालत असतात. पण जेव्हा ते नियंत्रणाखाली नसतात, तेव्हा ते सैरावैरा धावतात. आणि मग ते जर सैरावैरा धावायला लागले तर काय होतं, की आपलं तो घोड्यांना जो लगाम बांधलेला आहे, म्हणजे आपलं मन तर तसंही आपलं इतकं सैरावैरा, इतके अनेक विचार असतात. इकडं एक क्षणही मन आपलं शांत नसतं. म्हणजे जर आपले ते 5 इंद्रिय आपले इंद्रिय जर नियंत्रणाखाली नसतील, तर जो मनरूपी लगाम आहे, तो सुद्धा आपला त्याच्यावर आपल्याला कंट्रोल करता येणार नाही किंवा तो लगाम जो आहे, तो खेचता येणार नाही. आणि याचा परिणाम काय होईल? आपल्या बुद्धी ही भ्रमिष्ट होईल किंवा बुद्धी ही सद्विचार, चांगला विचार करू शकणार नाही. आणि ह्या सगळ्याचा परिणाम काय होईल? की त्या रथावर किंवा त्या बसलेला जो पॅसेंजर सीटवर बसलेला आपला जो आत्मा जो आहे, तर त्याचं गंतव्यस्थान काय आहे? तिथपर्यंत तो पोहोचू शकत नाही किंवा त्याचा रस्ता कुठेतरी भरकटला जाईल. आणि हेच आपण काल कुठेतरी पाहिलं आणि म्हणून कर्म करायचं, विहित कर्म करायचं आणि विहित कर्म करता भगवंताला अर्पण करता आपण तो आपला जो आपल्या आत्म्याला भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं. हे कुठेतरी कालच्या अध्यायात पाहिलं आणि आपल्याला आजचा अध्याय. मग ते कर्म कसं करायचं किंवा त्याच्यासाठी आपण भगवंतापर्यंत पोहोचवायचं. मग भगवंत म्हणजे कोण? मग ते थोडंसं ज्ञान आपण आज घेणार आहोत. आपले भगवद्गीतेचे अध्याय जे आहेत ना, ते एक शृंखला आहे, एक साखळी आहे, की एका अध्यायाला बरोबर पुढचा जो अध्याय असतो तो त्यालाच अवलंबून असा एकमेकांना अवलंबून असा अध्याय असतो. ती एक प्रकारची साखळी आहे. आणि मग काल भगवंतांनी कर्माबद्दल सांगितलेलं आहे.
मग ते कर्म भगवंताला अर्पण करायचं. मग भगवंत म्हणजे कोण? तर काय? तर ते आपण आज ज्ञान काय आहे तर ते जाणून घेणार आहोत आणि म्हणून आजचा आपला ज्ञानयोग. आणि मग त्या ज्ञानयोगामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर कृष्णाबद्दल अतींद्रिय ज्ञान. सर्व मार्गांचे ध्येय आणि वर्णाश्रम व्यवस्थेचा निर्माता म्हणून भगवान श्रीकृष्ण. मग कर्मयोग, पुन्हा आज भगवंत कर्मयोगाबद्दल बोलता आहेत. मग त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि पारंपरिक ज्ञानाचा सारांश. मग आता आपण जी भगवद्गीता शिकतो आहोत किंवा काय, तर ही भगवद्गीता हे जे ज्ञान आहे, हे जे तत्वज्ञान आहे, तर त्याचा थोडासा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. तर ही जी भगवद्गीता आहे, तर हा भगवद्गीतेचा इतिहास आपण थोडासा जाणून घेणार आहोत. आपण म्हणजे तो भगवंतांनीच सांगितलेला आहे. आणि मग भगवंत काय म्हणत आहेत? श्री भगवान वाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानम् अव्ययम् विवस्वानं मनवे प्राह मनुरीक्षाक बबे अब्रवीत. हरे कृष्णा माताजी, कोण वाचणार आहे का? अच्छा, हा, संजना माताजी आहेत. हा माताजी, वाचा. हरे कृष्णा. संजना माताजी, हरे कृष्णा. बहुतेक नेटचा इश्यू आहे. हा निक्की, हा तुम्ही वाचताय, वाचा. हरे कृष्ण माताजी. हा, वाचा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी योगाचे हे अविनाशी शास्त्र सूर्यदेव विवनास यांस दिलेले होते आणि विवस्वानाने ते मानवी जीवाचे पिता मनु यांना सांगितले होते आणि मनुने ते व्याकुला सांगितले होते. हरे कृष्ण. आता मग इथे आपल्याला भगवंत काय सांगता आहे? इमं विवस्वते योगम, म्हणजे हे जे आहे, विवस्वान कोण आहेत? तर सूर्यदेव. तर ते 12 सूर्य आहेत, त्यातलं एक सूर्यदेव विवस्वान. तर यांना त्यांनी हे ज्ञान दिलेले होते. हे ज्ञान कसं आहे? अव्ययम. अव्ययम म्हणजे काय? अविनाशी, चिरंतन असं हे ज्ञान आहे. आणि हे तत्वज्ञान हे भगवानांनी आधीच सूर्यदेव यांना दिलं होतं. आणि मग सूर्यदेवाने काय केलं? ते ज्ञान जे आहे ते मानव जातीचे जे प्रथम पिता आहेत, मनु, म्हणजे जे प्रथम मानव आपण म्हणू शकतो, तर त्यांना हे ज्ञान दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी मनूंनी कोणाला दिलेलं आहे की इक्ष्वाकू राजा, इक्ष्वाकू वंशज प्रभू रामचंद्र आपल्याला माहिती आहेत की नाही? ज्या वंशामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला, तर त्या वंशामध्ये म्हणजे त्याचे जे वंशज आहेत की इक्ष्वाकू राजा, त्यांना मनुने हे ज्ञान दिलेलं आहे. म्हणजे हे ज्ञान बघा, हे अव्ययम, चिरंतन असं ज्ञान आहे की, आणि त्याचं जर आपण पाहिलं तर हे तत्वज्ञान फार पूर्वीपासून भगवंतांनी हे ह्या भूतलावर सांगितलेलं आहे. पण काय झालं की भगवंत पुढे सांगता आहेत की एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षय विदु न कालनेह महता योगे नष्ट परंतप. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सॉरी, मला थोडा इंटरनेट इश्यू झालेला. हा, नाही, हरकत नाही. कृष्ण याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. हरे कृष्ण. मग इथे गुरु शिष्य परंपरा आपण पहिल्या अध्यायात पाहिलं होतं. आणि इथे परंपरा, हे ज्ञान जे आहे हे परंपरेद्वारे, म्हणजे भगवान साक्षात भगवंतांनी पुन्हा सूर्यदेव विवस्वान यांना सांगितलं आहे. सूर्यदेव विवस्वानांनी मनु यांना सांगितलं, मनु यांनी ते इक्ष्वाकू राजा यांना सांगितलं. म्हणजे अशा पद्धतीने ते आपल्या या भूतलावर, पृथ्वी तलावर आलं. आणि त्याच्यानंतर असं हे गुरु शिष्य परंपरेतून आलेलं ज्ञान, म्हणजे जसंच्या जसं भगवान श्रीकृष्णांना काय सांगायचं आहे, नेमका एक श्लोक आहे, तर त्या श्लोकाचा अर्थ काय, किंवा त्याच्या मागचा त्यांचा उद्देश काय आहे, त्याचा नेमका अर्थ काय आहे, तर असा हे ते परंपरेतून आलेलं, साखळीतून आलेलं असं ज्ञान ते
भूतलावर आलं. पण काय झालं, भगवंत काय सांगताहेत, जर ही परंपरा जर तशीच चालू राहिली तर तो ज्ञान सुद्धा तसंच पुढे पुढे जात जाईल, सरकत जाईल. पण जर ही परंपरा खंडित झाली तर काय होतं, ते इथे भगवंत सांगताहेत की काळाच्या ओघामुळे परंपरा खंडित झाली आणि हे ज्ञान जे आहे, हे तत्वज्ञान, हे विज्ञान, हे विज्ञानामागचं तत्वज्ञान, ज्ञान जे आहे हे कुठेतरी लुप्त होतं आणि ती परंपरा जी आहे ती ज्ञानाचा पुढे पुढे सरकवत नेण्याची, तर ती कुठेतरी खंडित होते, असं भगवंत सांगता आहेत. आणि मग पुढे भगवंत म्हणता आहेत, आणि आता ह्या परंपरा कशा आहेत बघा, की हे गुरु शिष्य परंपरेतून आलेलं ज्ञान. हे ज्ञान जसंच्या तसं कसं येतं, की जेव्हा ते परंपरेतून, शिष्य परंपरेतून येतं. मग गुरु कोण? तर सगळ्यात प्रथम भगवान श्रीकृष्ण, ज्याला आपण परमात्मा असं म्हणतो, की जो परमात्मा एकच आहे, परमात्मा परमेश्वर भगवान श्रीकृष्ण, त्यांच्यापासून त्यांनी त्यांच्या शिष्यांना किंवा त्यांनी ज्या प्रतिदेवता आहेत आपण म्हणू शकतो, तर त्यांना हे ज्ञान दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये पहिलं कोणाला दिलं आहे, हे आपण 4 संप्रदाय आहेत आपल्याकडे. आपण आपल्या ऐकलं असेल, वाचलं असेल, तर एक आहे ब्रह्म संप्रदाय आणि लक्ष्मी संप्रदाय, शिव संप्रदाय आणि सनत कुमार किंवा कुमार संप्रदाय असं आपण ज्याला म्हणतो. तर 4 संप्रदाय आहेत आणि मग ब्रह्म संप्रदायामध्ये माधवाचार्य म्हणजे भगवान श्रीकृष्णाने ब्रह्मदेव यांना दिलं. ब्रह्मदेवांनी माधवाचार्य यांना, भगवान श्रीकृष्णांकडनं लक्ष्मी देवी यांना किंवा माता लक्ष्मी यांना मिळालं. माता लक्ष्मी यांनी त्यांचे अनुयायी किंवा त्यांचे शिष्य रामानुजाचार्य यांना दिलं. अशा गुरु शिष्य परंपरेतून जसंच्या तसं ते ज्ञान पुढे पुढे सरकत होतं. पण काय होतं, जर ही जी शृंखला आहे, ही जी साखळी आहे, आपण इथे शेजारच्या चित्रात बघतो आहे, तर त्या पद्धतीनं जर ते ज्ञान पुढे पुढे सरकत राहिलं तर ते तसंच पुढे जातं, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतं. पण ही साखळीच कुठे खंडित झाली, तर जसं भगवंतांनी मगाशी सांगितलं, तर हे ज्ञान लुप्त होतं, हे विज्ञान लुप्त होतं. आणि म्हणून भगवंतांनी पुन्हा एकदा ते ज्ञान, ते तत्वज्ञान अर्जुनांना सांगण्यासाठी ह्या कुरुक्षेत्राच्या मैदानावर त्यांनी हे सांगितलं. आणि नुसतं अर्जुनाला सांगितलं का? तर नाही. अर्जुनापुढे संपूर्ण मानव जातीला भगवंतांनी हे ज्ञान पुन्हा एकदा सांगितलं. मग आता हा प्रश्न अर्जुनाला पडला, की पण असं कसं शक्य आहे? तू तर माझा समकालीन आहेस. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे साधारण एकाच वयाचे किंवा एकत्र वाढलेले, कारण की एक आत्ते भाऊ आहे, एक मामे भाऊ आहे आणि एकत्र खेळले, एकत्र वाढले. मग हे कसं शक्य आहे? सूर्योदय दिवसवान म्हणजे किती पूर्वी सत्ययुगाच्या अलीकडचा सगळा हा काळ, आणि तेव्हा कसे भगवंत असतील? हे तर माझ्याच वयाचे आहेत. असा अर्जुनाला प्रश्न पडला. आणि मग भगवंत थोडस त्यांना सांगता आहेत, आणि त्यांनाच नाही तर आपल्याला सुद्धा बघायचं आहे. आणि की आपल्याला सुद्धा हे बघायचं आहे. आपण थोडस श्रीमद भागवतम मधला आपण थोडासा हे घेतलेला आहे, आधार घेतलेला आहे, आणि एका जीवाचा प्रवास कसा असतो ते आपण आता बघणार आहोत. तर आता भगवान श्रीकृष्ण, भगवान एकच आहे, परमात्मा एक आहे. पण त्या परमात्म्याचा आपण जर पाहिलं तर अर्जुनाला प्रश्न पडला आहे की हे कसं शक्य आहे. आणि मग ते सांगत आहेत की एका जीवाचा प्रवास. मग एका जीवाचा प्रवास कसा असतो? भगवंत कोण आहे? तर भगवंत हे चिरंतन आहेत, सनातन आहेत, आणि त्यामुळे त्यांना भूत, भविष्य, वर्तमान सगळं माहिती आहे. पण आपलं कसं आहे, आपण एक सजीव आहोत आणि आपल्या सजीवाचा जर प्रवास असा आहे की आपण जन्म मृत्यू या चक्रामध्ये फसलेलो असतो, किंवा जन्म मृत्यू आपला पुन्हा पुन्हा होत असतो आणि त्यामुळे आपल्याला मागचा जन्म आठवत नसतो. अर्जुनाचाही असंच झालेलं आहे की अर्जुन हे मागच्या जन्मी जेव्हा नर या रूपात होते, जेव्हा भगवान श्रीकृष्ण नारायण या रूपामध्ये होते, पण अर्जुनाला आता ते आठवत नाही आहे. मग हे असं हा जो आत्म्याचा प्रवास जो आहे तो आपण थोडासा बघणार आहोत. तर आपण आधी बघणार आहोत ब्रह्मांड. या ब्रह्मांडामध्ये भगवान श्रीकृष्ण जे आहेत
तर त्यांचा जो विस्तार जो आहे तर त्यांचा विस्तार महाविष्णू आणि महाविष्णूंच्या श्वासोश्वासामधून अनेक ब्रह्मांड तयार झाले आणि ह्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक क्षीरोदक्षाय विष्णू विराजमान आहेत किंवा त्या ब्रह्मांडाचं आपण म्हणू शकतो पालन पोषण कोण करत असेल तर क्षीरोदक्षाय विष्णू हे करत असतात आणि त्या क्षीरोदक्षाय विष्णूंच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली आणि मग असे हे ब्रह्मा तर ब्रह्मदेव यांचा सुद्धा कालावधी आहे किंवा यांना सुद्धा जन्म मृत्यू असं आहे तर त्यांचा जीवनकाल किती आहे तर आपण बघितला तर त्यांच्या 36,000 कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस म्हणजे 36,000 दिवसांचा त्यांचा आणि तेवढ्याच रात्री तर असा त्यांचा जीवनाचा कालावधी आहे. मग आता एक कल्प म्हणजे किती आपण बघूया तर एक कल्प म्हणजे त्याच्यामध्ये एका कल्पामध्ये 14 मन्वंतर आहेत आणि 15 संध्या आहेत म्हणजे की 14 दिवस आणि 15 रात्री हा एका कल्पामध्ये आणि मग आपण त्या एक मन्वंतर जर पाहिलं म्हणजे 14 मन्वंतरापैकी एक मन्वंतर पाहिलं तर त्याच्यामध्ये 71 दिव्य युग आहेत. मग ते दिव्य युगामध्ये ते दिव्य युग किती तर 4 युग आहेत. दिव्य युगाचे 4 प्रकार आहेत. ते एक दिव्य युग म्हणजे तर त्याच्यामध्ये 4 मग ते कुठले आहेत सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आता आपण कलियुगामध्ये आहोत. मग जर असं आपण कॅल्क्युलेशन केलं तर ब्रह्मदेवाची आतापर्यंतची जवळजवळ 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्याच्यानंतर 6 मन्वंतर संपलेली आहेत. जी 14 मन्वंतरे म्हणतो त्यातली 6 मन्वंतर संपलेली आहेत. जो 71 दिव्य युगाचा कालावधी आहे त्यातले आताचं जे मन्वंतर आहे त्यातलं 27 चक्र जी आहेत दिव्य युगाची ती संपलेली आहेत आणि आता ह्या 28व्या याच्यातलं आपलं सत्ययुग झालेलं आहे, त्रेतायुग झालेलं आहे, द्वापरयुग झालेलं आहे आणि आपण कलियुगामध्ये आहोत. आणि कलियुगामध्ये जवळजवळ आतापर्यंत निघून गेलेला कालावधी किती आहे तर 5000 वर्ष आणि हे सगळं तर म्हणजे आता आपण ब्रह्मदेवाचं जर आपण पाहिलं तर जवळजवळ ब्रह्मदेवाचं जीवन किती आहे तर 155 ट्रिलियन इयर्स असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जवळजवळ आता मग मनूचं जीवन आता आपण बघूया. मनूच्या जीवनाची 27 चक्र संपलेली आहेत. 4 युगांमधली 27 चक्र संपलेली आहेत आणि आताच्या आपल्या कालावधी किती झालेला आहे तर सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग निघून गेलेला आहे आणि कलियुगात मधले पण 5000 वर्ष जवळजवळ संपलेले आहेत. म्हणजे मग मनूचं जीवन किती झालं तर 120 दशलक्ष वर्ष हे मनूचं जीवन झालं. म्हणजे मनूच्या जन्मापूर्वीच भगवानांनी त्यांच्या शिष्य सूर्यदेव विवस्वान यांना ही गीता सांगितलेली होती. हे ज्ञान सांगितलेलं आहे आणि आपण कुठलीही गोष्ट जेव्हा बघत असतो किंवा वाचत असतो तर त्याचा कुठेतरी आपल्याला रेफरन्स आधार म्हणजे कशाच्या आधारावर आपण ही गोष्ट सांगतो आहोत किंवा ही एखादी घटना किंवा एखादं स्पष्टीकरण आपण देतो आहोत तर ही गीता पृथ्वीवर कधी आली तर हे महाभारताच्या शांती पर्वामध्ये आलेलं आहे. 348व्या अध्यायामधला 51-52 श्लोक आहे. त्रेतायुगादौ चत्त ततो विवस्वान मनवे ददौ मनुष्य लोक भृत्यर्थ सुताये क्षाकवे ददौ इक्ष्वाकुनाच कथितो व्याप्त लोकान व्यस्थितः. म्हणजे त्रेतायुगाच्या प्रारंभी परमात्म्याशी संबंधाचं हे शास्त्र विवस्वान यांनी मनूला दिले होते. मनूने मानव जातीचा पिता असल्याने ह्या पृथ्वी ग्रहाचा राजा महाराज इक्ष्वाकू यांना ते दिले. रघुवंशाचे पूर्वज ज्यामध्ये भगवान रामचंद्र प्रकट झाले आणि म्हणून भगवद्गीता महाराज इक्ष्वाकूंच्या काळापासून मानवी समाजात अस्तित्वात आली असं इथे आपल्याला महाभारताच्या शांती पर्वामध्ये पण भगवद्गीतेचा आपल्याला इतिहास तिथे समजतो. आणि मग त्रेतायुग आणि द्वापारयुग आता आपण जर इथे पाहिलं तर कलियुगाच्या जवळजवळ दुप्पट हे एक मिनिट आपण जर कलियुगाचा कालावधी पाहिला तर जवळजवळ कलियुगाच्या जवळजवळ दुप्पट हे द्वापारयुग आहे.
कलियुगाच्या जवळजवळ तिप्पट हा त्रेतायुगाचा कालावधी आहे आणि कलियुगाच्या बरोबर जवळजवळ चौपट हा सत्ययुगाचा कालावधी आहे. आणि मग आता म्हणजे जवळजवळ 2 मिलियन इयर्स अगो म्हणजे 120 दशलक्ष पूर्वी ही गीता आपल्या इथे आलेली आहे. मग आता आपण आपला कालावधी आणि ब्रह्मदेवाचा जो कालावधी आपण जर बघितलं किंवा त्यांचा जीवनक्रम जर आपण पाहिला तर आपला पृथ्वीवरचा 1 सेकंद म्हणजे ब्रह्मदेवाचे 1,00,000 वर्ष आहे. ब्रह्मदेवाचा 1 मिनिट म्हणजे आपले 60,00,000 वर्ष आहेत. आणि ब्रह्मदेवाचा 1 तास म्हणजे आपले किती 3,60,00,000 वर्ष. आणि ब्रह्मदेवाचा 1 दिवस म्हणजे 864 दशलक्ष वर्ष किंवा असं आपण म्हणू शकतो. तर हे सगळं जेव्हा आपण पाहिलं तेव्हा असं लक्षात येतं की आपल्या आत्म्याचा प्रवास किंवा आपल्या एका जीवाचा प्रवास की तो ह्या जन्म मृत्यूच्या विळख्यामध्ये किंवा ह्या ब्रह्मांडाच्या ह्या चक्रामध्ये तो इतके वर्ष अडकलेला आहे आणि त्याला मागचा जन्म आठवत नसतो कारण की तो एक साधारण जीवात्मा आहे आणि भगवान श्रीकृष्ण किंवा भगवंत परमात्मा जो आहे त्यांना भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ सगळं माहिती असतं. पण आपल्या सारख्यांना फक्त जे समोर आहे किंवा वर्तमान काळ जे आहे हेच माहिती असतं. मग आता आपण हे भगवान श्रीकृष्ण मग ते कशासाठी जन्म घेतात किंवा ते कशासाठी अवतीर्ण होतात, ते कसे दिसतात, तर हे पुन्हा आपण बघूया. जसं आता आपल्याला सांगितलं आहे की कृष्ण कसे दिसतात. अजो अपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतीं स्वामिधिष्ठाय संभवाम्यात्म मायया. हरे कृष्णा माताजी. हरे कृष्ण. मी जरी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माता भगवान श्रीकृष्ण कोण आहेत? ते अजन्म आहेत म्हणजे ज्यांचा जन्म होत नाही. जन्म मृत्यू कोणाचा होतो? आपला होतो, सजीवांचा जीवांचा होतो. पण भगवान श्रीकृष्ण हे परमात्मा आहेत, हे भगवान आहेत आणि म्हणून त्यांचा जन्म नाही होत. ते अजन्म आहेत, ते अवतीर्ण होतात आणि त्यांचं शरीर आणि आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. आपलं शरीर हे नाशवंत आहे, भगवंतांचं दिव्य शरीर आहे. आपण असं कधी पाहिलं आहे का की कुठल्या तरी एका मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णांची अशी म्हातारपणीची मूर्ती वगैरे असं आपण कधी पाहिलं आहे का? तर नाही, असं तुम्हाला कुठेच बघणार नाही कारण की त्यांचं दिव्य शरीर आहे आणि त्यामुळे तसंच ते तेजस्वी तसंच रूप जे आहे चिरकालीन सनातन असं भगवंतांचं जे रूप आहे त्यांचं शरीर त्याचं आणि म्हणून भगवंतांचा हे दिव्य शरीर आहे आणि ते अवतीर्ण होतात आणि प्रत्येक युगाच्या जवळजवळ भगवंत सांगत आहेत की प्रत्येक युगाच्या अंतिम टप्प्यावर किंवा प्रत्येक युगामध्ये भगवंत त्यांच्या मूळ रूपात दिव्य रूपामध्ये भगवंत अवतीर्ण होतात आणि मग पुढे भगवंत सांगत आहेत मग ते कसे दिसतात तेही सांगतात आणि ते कशासाठी येतात तेही भगवंत सांगतात आणि मग ते सांगताना म्हणत आहेत यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. आणि मग ते येतात तर मग ते अजून ते अवतरित का होतात, कशासाठी येतात, तर तेही सांगितलेलं आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हरे कृष्ण माताजी. वाचताय? हो माता. हरे कृष्ण. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. आता मी पुढचं पण माता भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दृष्टांचा विनाश करण्याकरता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मग आता भगवंत केव्हा आणि जसं आपण आता पाहिलं की प्रत्येक युगामध्ये भगवंत वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होत असतात. आपण भगवंतांचा अंश अवतार, पूर्ण अवतार, आपण वेगवेगळे आपल्याला अवतार माहिती आहेत, आपण त्या कथा वाचलेल्या आहेत. तर मग
भगवंत का प्रकट होतात तर जिथे जिथे जेव्हा जेव्हा यदा यदा हि धर्मस्य, जिथे जिथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आहे आणि अधर्माचं वर्चस्व होत आहे की, आणि मग अशा वेळी मी तिथे अवतीर्ण होतो, मी माझा अवतार धारण करतो. म्हणजे भगवंत त्यांच्या वैकुंठ धामातून भगवंत पृथ्वीवर किंवा त्या एका त्या ग्रहलोकावर किंवा त्या ब्रह्मांडावर भगवंत अवतीर्ण होतात. म्हणजे जसं आपण सपोज आता आपण भारतामधून आपण कुठल्या दुसऱ्या देशात गेलो किंवा दुसऱ्या ठिकाणी गेलो, एका शहरातून दुसऱ्या शहरात गेलो, तर तशा पद्धतीने भगवंत त्यांचा धाम सोडून, वैकुंठ धाम सोडून ते पृथ्वी लोकावर, भूलोकावर तिथे ते अवतीर्ण होतात, अवतार घेतात. आणि मग ते कशासाठी अवतार घेतात? त्यांचं अवतार कार्य काय आहे? तर भक्तांचा उद्धार करण्यासाठी, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, जे आहे जे दुष्ट आहेत, जे ते धर्माचरण करत नाही आहे, जे अधर्मी आहेत, त्यांचा विनाश करण्यासाठी भगवंत जन्म घेतात. आणि मग कशासाठी? मग नुसतं हेच आहे का की नुसता दुष्टांचा विनाश करायचा का? तर नाही. मग जिथे अधर्म पसरलेला आहे तर धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये भगवंत अवतीर्ण होत असतात, प्रकट होत असतात. आणि मग पुढे भगवंत सांगत आहेत, जन्म कर्म च मे दिव्यम एव यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न एति मामेति स अर्जुनः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो माझ्या जन्म आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो, तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मग आता आपण हे सगळं वाचतो आहोत, हे जाणतो आहोत, तर त्याचा आपल्याला फायदा काय किंवा हे जाणून घेणे, तर भगवंत इथे सांगत आहेत, भगवंत हे अवतीर्ण होतात, ते जन्म घेत नाहीत. आणि ते कशासाठी अवतीर्ण होतात, त्यांचं अवतार कार्य काय आहे, हे जो समजतो, हे जो जाणतो, भगवंताचं दिव्य स्वरूप जो जाणतो, तो देह त्याग केल्यानंतर भौतिक जगतामध्ये पुन्हा जन्म घेत नाही आणि तो निश्चितच शाश्वत धामाची, मोक्षधामाची प्राप्ती करतो, असं भगवंत इथे सांगता आहेत. आणि मग आपल्यातला आणि भगवंतामधला फरक काय आहे? तर आता आपण जसं आपण पाहिलं, तर आपण थोडंसं बघूया. तर आपलं हे जे शरीर जे आहे, तर आपल्या शरीरामध्ये आपण पाहिलं तर स्थूल शरीर आहे. स्थूल शरीर कशापासून बनलेलं आहे? तर पृथ्वी, आप, जल, वायू, तेज म्हणजे पंचमहाभूतांनी हे शरीर आपलं बनलेलं आहे. त्याच्यानंतर आहे आपलं हे सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर काय आहे? तर आपलं मन आहे. त्याच्यानंतर आपला मिथ्य अहंकार किंवा आपण ज्याला फॉल्स इगो असं म्हणतो, आणि बुद्धी, मन, बुद्धी आणि अहंकार. तर ह्या 3 गोष्टींनी आपलं सूक्ष्म शरीर बनलेलं आहे. आणि स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीराला चेतना देण्याचं काम कोण करत आहे? तर आपला आत्मा करतो आहे. आणि आपल्या ह्या आत्म्याच्या अंतरंगामध्ये, हृदयामध्ये परमात्मा स्थित आहे. आणि त्यामुळे आत्मा आणि परमात्मा, जीवात्मा आपल्या ह्या स्थूल शरीर, स्थूल आणि सूक्ष्म शरीराला मिळून जे आपला जो देह बनलेला असतो, 5 फुटी 6 फुटी जो काही आहे, त्याला चेतना देण्याचं काम हा आपला आत्मा करत असतो. आपल्या आत्म्याचं साईज किती आहे? मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं आहे की आपला जो केस आहे त्याच्या टोकाचा 10,000वा भाग, अशी एवढी सूक्ष्मातिसूक्ष्म अशी त्या आत्म्याची आपली साईज आहे. आणि तो असा हा सूक्ष्मातिसूक्ष्म आत्मा आपल्या ह्या संपूर्ण देहाला चेतना देण्याचं काम करत असतो. आपला सत्य आणि मग आपल्यातला आणि भगवंतामधला फरक काय आहे? तर आपण जन्म घेतो, आपला जन्म होतो, मृत्यू होतो. आपलं शरीर जे आहे हे नाशवंत शरीर आहे. भगवंत अवतीर्ण होत असतात. भगवंतांचं दिव्य शरीर आहे, दिव्य असं रूप आहे, आध्यात्मिक रूप आहे. आपलं हे तात्पुरतं शरीर आहे, तात्पुरतं रूप आहे. आणि आपण ह्या प्रकृतीमध्ये, आपण जन्म कुठे घेतलेला आहे? ह्या ब्रह्मांडामध्ये, ह्या प्रकृतीमध्ये जन्म घेतलेला आहे. आणि मग ह्या प्रकृतीचे 3 गुणांमध्ये, ह्या प्रकृतीमध्ये आपण काल पाहिलं की नाही, अनिच्छेन बलात हे आवरण कसे तयार होतात, तसं या प्रकृतीचे जे 3 गुण वैशिष्ट्य आहेत, रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, तर त्या 3 गुणांच्या आवरणाखाली ह्या प्रकृतीचे जे गुण वैशिष्ट्य आहेत, जे षड्रिपू आहेत, जे विकार आहेत, तर त्याचं आवरण आपल्या भोवती आहे. आणि त्याच्या
आपण त्यामुळे त्याच्यामुळे आपण त्यांच्यामध्ये नियंत्रित आहोत. ते आवरण आपल्याला नियंत्रित करत आहे. पण भगवंत कोण आहेत? तर भगवंत ह्या 3 गुणांचे म्हणा की त्यांच्यापासूनच ते 3 गुण उत्पन्न झालेले आहेत. त्यामुळे त्या 3 गुणांना नियंत्रणाखाली आणण्याचं काम कोण करतं? तर भगवान श्रीकृष्ण करतं. त्या मायेलाही प्रकृती एक माया आहे. तर मायाजाल आपण असं म्हणतो. तर त्या मायेची निर्मिती कोणापासून होते किंवा तो विस्तार कोणाचा आहे? तर तो भगवान श्रीकृष्णांपासून तो विस्तार झालेला आहे. पण आपलं कसं आहे? आपल्याला ती माया नियंत्रित करत असते आणि हा बेसिक फरक आहे. आणि मग आपण भगवंताला जाणून घेण्यासाठी कोण सक्षम आहे? तर हेही आपल्याला भगवंताने सांगितलेलं आहे. वितराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रितः बहवो ज्ञान तपसा पूता मत भाव मागतः ये यथा मां प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम् मम वर्तानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे माझ्या स्थित झालेले म्हणजेच मतपरायण आणि माझ्या आश्रित असलेले गतकाळातील अनेक मनुष्य माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि त्या सर्व प्राप्ती झाली आहे. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकार सर्व प्रकारे अनुसरण करतात. शेवटच्या वाक्याला तुमचा आवाज गेला माताजी. हरे कृष्ण. हरकत नाही. तर आपण आता तर हे भगवंताला कोण जाणू शकतं किंवा भगवंताचं कोण अनुसरण करतं? तर आपण म्हणजे भगवंताचा भक्त कसा असावा, सेवक कसा असावा? तर ज्याने आसक्ती, भय, क्रोध यातून तो मुक्त झालेला आहे. म्हणजे आसक्तींचा, प्रलोभनांचा ज्याने त्याग केलेला आहे, की ज्याला कशाचं भय नाही, अभय आहे. भय कशाचं असेल? आपल्याला माहिती आहे आपल्यासोबत परमात्मा आहे. तर त्याच्यावर सगळं सोपवायचं. आपण त्याचे सेवक आहोत. तो करता करविता आहे. ह्या विश्वासाने आपण एखादी कृती कर्म करतो आहोत. आणि कुठल्या आपल्याला क्रोधावर आपल्या नियंत्रण, क्रोधाचं रूपांतर आपण मैत्रीमध्ये करायचं, आनंदामध्ये करायचं. आणि हे सगळं करताना किंवा हे सगळं करून जो भगवंताला संपूर्णपणे शरण आलेला आहे, तर असा जो आहे की आणि मग असा जो कोणी भक्त असेल, असा जो कोणी असेल, तो निश्चितच ज्ञानास प्राप्त आहे किंवा ज्ञान घेण्यास मध्ये सक्षम आहे. आणि ज्याला ज्ञान प्राप्ती झालेली आहे म्हणजे निश्चितच त्याचा शुद्ध सात्विक भाव किंवा त्याचं आंतरिक शुद्धीकरण झालेलं आहे, आपण असं म्हणू शकतो. आणि असा जो भक्त आहे, जो भगवंताच्या प्रिय आहे किंवा भगवंताच्या दिव्य प्रेमाची प्राप्ती निश्चितपणे करू शकतो. आणि जो ज्या भावाने जशा पद्धतीने जो भगवंताला शरण जातो आणि भगवंताची सेवा करतो, ज्या भगवंताची पूजा अर्चा करतो, तीच तशीच भावना भगवंत त्यांना परत करत असतो, असं भगवंत म्हणत आहे. तिथे आपल्याकडे विविध उदाहरणं आहेत. त्यातली आपण थोडीफार उदाहरणं इथे घेतलेली आहेत. तर गोमाता आपल्याला माहिती आहे, गोपाल गायींचं पालन करणारा गोमातेचं भगवंतांवर अतिशय प्रेम आणि त्या गोमातेवर गोपालन करणारा असा गोकुळामध्ये भगवंतांनी तिथे त्यांचा जो अवतार होता, कृष्ण अवतारामधल्या अनेक लीला त्या गायींच्या अवतीभोवती त्यांच्या भोवती केल्या. त्यांच्या चरणाशी भगवंतांनी त्या गायींना असं सतत वाटत होतं की भगवंताच्या चरणाशी त्यांची सेवा रुजू करावी. आणि भगवंत त्यांच्या मस्त अंगा खांद्यावर खेळत होते, रानावनातनं फिरत होते. इतकं प्रेम त्यांनी त्या गोकुळामध्ये त्यांना दिलं. त्याच्यानंतर त्यांचे बंधू बलराम आपल्याला माहिती आहे की तो साक्षात अनंत शेष यांचा अवतार आहे. आणि त्यांनी जेव्हा भगवंतांचे पाय चेपले, त्या भगवंतांनी सुद्धा त्यांचे पाय चेपलेले आहेत. म्हणजे ज्या भावनेने तुम्ही भगवंताला शरण जातात, भगवंताची भक्ती करतात, जे प्रेम जे भगवंताला देतात, भगवंत ते आणि तसंच किंवा त्याहूनही किती अधिक पटीने भगवंत ते आपल्या एका भक्ताला परत करत असतो. आणि मग पुढे भगवंत म्हणता आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. माताजी इथे पाऊस चालू आहे ना, तर मध्ये हो, हरकत नाही. हा. हरे कृष्ण. मनुष्य या जगात सकाम कर्मामध्ये सिद्धीची इच्छा
इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आता आपल्याला माहिती आहे आपण मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहोत, आपण या भौतिक जगामध्ये आलेलो आहोत आणि मग आपण अनेक अशी कर्म करतो किंवा आपण अनेक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या कामवासना किंवा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण विविध देवतांना, प्रतिदेवतांना शरण जातो, त्यांची आराधना करतो. आणि मग काय होतं, जेव्हा आपण प्रतिदेवतांना शरण जातो, त्यांची आराधना करतो, तेव्हा आपल्याला जी आपली मनोकामना असते, जी इच्छा असते, ती पूर्ण होते किंवा आपण आणि यालाच काय म्हणतात, की सकाम कर्म म्हणतात, की आपण प्रतिदेवतांची पूजा केली. अनेक प्रतिदेवता म्हणजे काय, की परमात्मा जे आहेत, परमात्मा परमेश्वर भगवान श्रीकृष्ण, तर ही सृष्टीचा विस्तार जो आहे किंवा या ब्रह्मांडाचा विस्तार जो आहे, तर तो व्यवस्थित त्याचं चालण्यासाठी पालन पोषण करता आहे की नाही. मग व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्यांनी प्रत्येकाला एक रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे. त्या प्रतिदेवता हा भगवंतांचाच विस्तार आहे. जसं आपण तर एखादी कंपनी असेल, एखाद्या कंपनीचा मालक असेल, ओनर असेल, तो काय करतो, वेगवेगळे डिपार्टमेंट्स ओपन करतो आणि वेगवेगळे डिपार्टमेंटचा हेड त्याच्यावर नेमणूक करतो आणि मग तो डिपार्टमेंटल हेड त्या डिपार्टमेंटमध्ये ती काही कामं दिलेली आहेत, ती व्यवस्थित पद्धतीने पार पडतायत की नाही, हे ती देखरेख करत असतात. तशाच पद्धतीने भगवंतांनी सुद्धा ह्या प्रतिदेवता, हा जो भगवंतांचाच विस्तार आहे, तर त्यांना वेगवेगळी काय म्हणतात, रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या आहेत, आपण असं म्हणू शकतो. तर माता लक्ष्मी ज्या आहेत त्यांना आपण फायनान्स मिनिस्टर असं सुद्धा म्हणू शकतो किंवा माता सरस्वती ज्या आहेत त्यांना आपण एज्युकेशनल मिनिस्टर सुद्धा. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या ह्या जगामध्ये किंवा या ब्रह्मांडामध्ये त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेतलेल्या आहेत आणि ज्या ह्या प्रतिदेवतांची आपण ज्या पद्धतीने आपण त्यांची आराधना करतो, उपासना करतो, तर ते आपल्याला इच्छित फल प्राप्ती करतात आणि म्हणजे आपण त्यांची उपासना करतो आहे आणि त्याच्या बदल्यात आपल्याला फलप्राप्ती होते आहे. ही झाली सकाम भक्ती. कुठलीतरी इच्छा मनात ठेवून आपण एखादी गोष्ट भगवंताची आपण पूजा आराधना करतो आहे, तर याला सकाम भक्ती किंवा सकाम कर्म असं म्हणतात. आणि मग पुढे म्हणत आहेत, की सकाम करत आपण काय करतो, की सकाम भक्ती केली, सकाम कर्म केलं तरी पुन्हा आपण ह्या जन्म मृत्यूच्याच आपण रेख्यामध्ये अडकतो आहोत, हो की नाही. मग भगवंत काय सांगत आहेत, की आपलं हे जे समाज जो आहे तो जो आहे तो व्यवस्थित पद्धतीने चालण्यासाठी तुमच्याकडे जे गुण आहेत, तुमच्याकडे त्या पद्धतीने तुम्ही कार्य करा, कर्म करा आणि ते करता करता तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता. आणि म्हणून इथे चतुर्वर्ण व्यवस्था किंवा समाजाची विभागणी केलेली आहे. मग ती विभागणी कशा पद्धतीने केलेली आहे, चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्यं कर्तारम अपि मां विद्य कर्तारम अव्ययम. हरे कृष्णा माताजी. हरे कृष्ण. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत आणि ते तू जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा करता असलो तरीही मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मग आपल्याकडे वर्णाश्रम व्यवस्था जी आहे, जी वर्णाश्रम व्यवस्था अशा पद्धतीने आपण केलेली आहे. भगवंत म्हणतात त्याची विभागणी म्हणजे तुमच्याकडे काय गुण आहेत त्या पद्धतीने तुम्ही काय ह्या समाजाची विभागणी केलेली आहे. मग जर तुम्ही उत्तम पद्धतीने गोपालन करत आहात किंवा उत्तम पद्धतीने तुम्ही शेती करता आहात किंवा तुम्ही उत्तम म्हणजे तुमच्यामध्ये एक लीडरशिप क्वालिटी आहे आणि तुम्ही खूप छान धैर्यवान आहात, तुम्ही शत्रूला तोंड देऊ शकता आहात, तुम्ही समाजाचं रक्षण करू शकता आहात, नुसतं मनुष्याचं नाही तर पशु पक्षी आपलं संपूर्ण राज्य जे आहे त्यातल्या त्या नदी, ते डोंगर, नाले सगळ्यांचं रक्षण करू शकता आहात. तुम्ही शत्रूला अडवून ठेवू शकता आहात, थोपवून ठेवू शकता आहात. तुमच्यात काय गुणकर्म आहेत किंवा तुम्ही ज्ञानार्जनाचं काम खूप छान करू शकता आहात. शुद्ध सात्विक भाव सतत त्याच्यामध्येच तुम्ही आहात.
आणि उत्तम पद्धतीने ज्ञान देण्याचं काम तुम्ही करत आहात. म्हणजे तुमच्यामध्ये काय गुण आहेत त्या पद्धतीने तुम्ही त्या वर्णव्यवस्था भगवंतांनी त्याचे 4 भाग केलेले आहेत. हल्ली आपल्याला माहिती आहे की हा धर्म, जाती याच्यावरून बरेच हे भेदाभेद हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. पण आपल्याला भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणाच्याही जन्मावरून आपली व्यवस्था जी आहे ही वर्ण व्यवस्था ठरत नाही. तर तुमच्यामध्ये काय गुण आहेत, तुमच्यामध्ये काय क्षमता आहे, काय गुणकौशल्य आहे, त्या क्षमतेवरून तुम्ही या वर्णातल्या कुठल्या वर्णामध्ये बसता आहात, तर त्या पद्धतीने ते ठरलं जातं. आणि ही वर्णव्यवस्था जी आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र हे जे 4 वर्ण जे आहेत, हे जणू काही आपल्याला काय दर्शवत आहेत, की संपूर्ण भगवंतांचंच आपण म्हणू शकतो की आपण जर भगवंतांना जर आपण चराचरामध्ये आपण त्यांचा जर विचार केला किंवा विराट स्वरूपाचा विचार केला, तर भगवंतांचा जे डोक्याचा जो भाग आहे, तर तो बुद्धीचा जो भाग आहे, तर तो म्हणजे आपण म्हणू शकतो की भगवंतांचा म्हणजे जे ब्राह्मण जे आहे, की जिथे शुद्ध सात्विक फक्त भाव आहे, तर ते आहे ब्राह्मण. त्याच्या ब्राह्मण कर्म. त्याच्यानंतर भगवंतांचे जे बाहू जे आहे, जिथे बाहुबल आहे, जिथे सत्व आणि रज ह्या दोन्ही गुणांचा मिश्रित असं जे आहे तर ते जे आहे हे क्षत्रिय आहेत. त्याच्यानंतर वैश्य जिथे रजो आणि तमो दोन्ही गुण मिश्रित असं जे आहे आणि जे उत्तम पद्धतीने व्यापार करू शकता आहेत, गोपालन, शेती, कृषी प्रधान हे सगळं जे आहे तर हे सगळं करू शकता आहेत ते वैश्य वर्ण आहे. आणि सगळ्यात शेवटी जे आहे की क्षुद्र जिथे तमोगुणाचा अभाव आहे, जिथे थोडंसं अज्ञान आहे आणि म्हणजे वैश्य जे वर्ण जे आहे ते भगवंतांच्या उदराचा भाग जो आहे तो दर्शवतो आणि भगवंतांच्या पायाकडचा किंवा चरणांकडचा जो भाग जो आहे जिथे तमोगुणाचा प्रभाव जास्त आहे तर असे हे शूद्र वर्ण. तर ते काय करतात तर शूद्र वर्ण हे ह्या सगळ्या तिन्ही वर्णांना असिस्टन्स देण्याचं किंवा आपल्याकडे बलुतेदार पद्धती अशी होती 12 बलुतेदार आपण असं म्हणायचं. तर ते सगळे जे आहेत ते ह्या शूद्र वर्णामध्ये मोडले जातात. आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्यामध्ये जे काही गुणकर्म आहेत, जे काही गुणविशेष आहेत त्या पद्धतीने कर्म करता करता म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष म्हणजे आपला धर्माचरण करायचं. धर्माचरण करता करता आपण अर्थार्जन करायचं. अर्थार्जन कसं शक्य आहे की आपल्यामध्ये जे गुण विशेष आहेत की जे गुणकौशल्य आहे तर त्यानुसार आपण अर्थार्जन करता करता आपण आपल्या भौतिक इच्छा पूर्ण करता करता आपण मोक्ष मार्गापर्यंत जायचं. त्याच्यासाठी ही चतुर्वर्ण व्यवस्था जी आहे ही भगवंतांनी तयार केलेली आहे. आणि ही जरी भगवंत म्हणत आहेत की ही व्यवस्था जरी मी तयार केलेली आहे तरीही काय आहे की त्या ह्यामध्ये कर्ता कोण आहे तर आपण भगवंत नाही आहे. तर याच्यामध्ये कर्ता कोण आहे तर मानव जात किंवा मानव जो आहे तो याच्यामध्ये कर्ता आहे. म्हणजे आता आपण बघतो की बरेचसे आपल्याला याचा काय म्हणू शकतो की याचा आपण जो मूळ अर्थ जो आहे तो बाजूला सरून सध्या आपण बघतो आहोत आपल्या आजूबाजूला जे घडतं आहे. तर ह्या सगळ्यामध्ये आपण त्या वेगळाच अर्थ काढून म्हणजे ह्या सगळ्याचा कर्ता कोण आहे सध्या तरी की ज्यांचा भगवंतांवर विश्वास नाही आहे किंवा ज्यांचा आपण म्हणू शकतो की ज्यांना अर्थ समजत नाही आहे. तर त्यामुळे त्याचा वेगळ्या पद्धतीने त्याचं आचरण होत आहे. तर भगवंत म्हणत आहेत की मी ह्या सगळ्यामध्ये अकर्ताच आहे. आणि मग पुढे भगवंत सांगता आहेत की न मा कर्मणी लिंपंती न मे कर्म फले स्पृहा इति मायो भिजानाति कर्म भिन्न सबध्यते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही. हरे कृष्ण.
हरे कृष्णा. भगवंत म्हणतात की कुठल्याही कर्मामध्ये मी अडकत नाही, कारण मला फळाची अपेक्षा नाही किंवा कुठल्याही स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी कुठलंच कर्म करत नाही. त्यामुळे मी कर्मफळाने बद्ध नसतो. त्यामुळे भगवंत सांगतायत की मला फळाची अपेक्षा नाही, आकांक्षा नाही आणि मी कुठल्याही कर्मामुळे म्हणून बद्ध नसतो. इथे आपल्याला बघा वेगवेगळी उदाहरणं आहेत. इथे अनेक उदाहरणं आहेत त्याच्यासाठी. तर इथे थोडीशी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. की भगवान श्रीकृष्णांनी सुदामा जे आहेत तर ते त्यांचे मित्र जे होते सुदामा, तर त्यांनी जेव्हा द्वारकेला त्यांना भेटायला आले तेव्हा उत्तम पद्धतीने त्यांचं स्वागत केलं. त्याच्याने नुसतं स्वागत केलं का नाही, तर त्यांचं जवळ-जवळ पाद्यपूजा केल्यासारखे त्यांचे पाय धुतले आणि खूप छान पद्धतीने त्यांनी त्यांचं आदरातिथ्य केलं. त्याच्यानंतर कुरुक्षेत्राच्या मैदानावर भगवंत म्हणाले होते की मी शस्त्र उचलणार नाही, पण धर्माच्या रक्षणासाठी जेव्हा त्यांना असं कळून चुकतं आहे किंवा दिसतं आहे डोळ्यासमोर की अर्जुन युद्ध करतो आहे, पण युद्ध करत जरी असला तरी तो पितामह भीष्म यांचे प्राण घेत नाही आहे आणि जोपर्यंत त्यांचे प्राण जात नाहीत किंवा जोपर्यंत ते ह्या युद्धातून माघार घेत नाहीत किंवा ते हरत नाहीत, तोपर्यंत धर्माचा विजय होणार नाही किंवा अधर्म जे आहे ते कुठेतरी संपणार नाही. कारण की पितामह भीष्म हे कौरवांच्या बाजूने होते आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्यांनी शब्द दिला होता, पण धर्माच्या रक्षणासाठी, भक्तांच्या रक्षणासाठी ते उतरले त्या रथावरून आणि त्यांनी चक्र धरलं, त्या रथाचं चक्र घेतलं, चाक घेतलं आणि ते त्या पितामह भीष्मांवर ते फिरवत होते. आणि मग तिथे अर्जुनाने त्यांना सांगितलं की नाही, तुम्ही तुमचा शब्द मोडू नका. मी समोर पितामह भीष्म म्हणून नाही, तर ते धर्माचा प्रचारासाठी तिथे उभे आहेत किंवा धर्माच्या बाजूने लढत आहेत, तर मी निश्चित त्या पद्धतीनेच त्यांच्याशी युद्ध करेन आणि धर्माचं रक्षण करेन. म्हणजे भगवंत जे काही करतायत तर ते कुठल्याही कर्माने बद्ध नाही आहेत. असे भगवान श्रीकृष्ण जेव्हा त्या गोकुळामध्ये इतक्या साधेपणाने त्या सगळ्या गायींसोबत, त्या गोपिकांसोबत वावरत होते, तर भगवंत कुठल्याही कर्माने किंवा कर्मफळाने बद्ध नाही आहेत आणि त्यांना कुठल्याही कर्मफळाची अपेक्षा नाही आहे. पण आपल्या मानवांचं तसं आहे का? आपल्या सजीवांचं तसं आहे का? तर आपलं तसं नाही आहे. आपलं फार त्याच्यापेक्षा अजून जास्त हे आहे की आपलं काय आहे, कर्मणो यपि बोधव्यम बोधव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोधगव्यम गहनो कर्मणो गतिः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता भगवंत सांगत आहेत की भगवंतांना कुठलंही कर्म बद्ध करत नाही. त्या कर्माचा त्यांना काहीही परिणाम भोगावा लागत नाही. पण आपलं कसं आहे, सामान्य जणांचं कर्माची गुंतागुंतच एवढी अत्यंत कठीण आहे की आपण कर्मणो यपि बोधव्य, म्हणजे आपण इतकं त्या कर्मामध्ये गुंतागुंतीचा आणि तो गुंता सोडवता येत नाही. एक सोडवायला गेलं की आपण अजून तो गुंता जास्त अडकत जातो. अशा पद्धतीने आपल्या हे कर्माची गुंतागुंत आपल्या भोवती आहे आणि म्हणून आपण कर्म, विकर्म आणि अकर्म तर हे योग्य पद्धतीने जाणलं पाहिजे असं भगवंत सांगत आहेत. म्हणजे काय, तर कर्म, विकर्म, अकर्म काय आहे तर ते थोडंसं आपण इथे बघूया की हे 3 प्रकार आपण जे काही कर्म करतो, जी काही कृती करतो, कृती म्हणजे काय तर कर्म. मग जे आपण भगवंताची पूजा अर्चा करतो आहोत, भगवंतांवर विश्वास आहे, शास्त्रांवर विश्वास आहे, वेदांवर विश्वास आहे आणि अशा पद्धतीने ते विश्वास ठेवून किंवा आपण एखादं कर्म करतो आहे, इति कर्म, आद्य कर्म समजून आपण एखादी कृती करतो आहोत आणि तर हे आहे कर्मी. याला आणि मग त्याचं काय होतं की जेव्हा आपण वेदांचं पालन करतोय, शास्त्राचं पालन करतो आहे, धार्मिक कृती करतो आहोत, भगवंताची आराधना उपासना करतो आहेत, म्हणजे आपण पुण्यकर्म करतो आहोत. आणि मग काय होतं, जेव्हा पुण्यकर्म आपण गोळा केलं किंवा पुण्यकर्माचा आपला शिदोरी वाढली किंवा पुण्यकर्माचा बॅलन्स वाढला, तर काय होतं, आपल्याला स्वर्ग प्राप्ती होते, आपला उद्धार होतो. पण मग काय होतं की हे पूर्ण पुण्यकर्म जे आहे ते खर्ची जातं. म्हणजे खर्ची जातं म्हणजे काय, की जेव्हा आपला पुढचा जन्म मिळतो, आपल्या भोवती एवढं सुख 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 आहे. आपण म्हणतो ना,
काय पुण्यवान माणूस आहे बाबा, की जरा सुद्धा दुःखाचा लवलेश नाही आपल्या आजूबाजूला. आपण नेहमी म्हणत असतो, की किती हे सुख आपल्याला गोष्टी सहज मिळत जातात. अगदी छोट्याशा प्रयत्नांनी सुद्धा आपल्याला सक्सेस मिळत जातं. हे सगळं काय आहे, हे आपल्या मागच्या जन्माचं प्रारब्ध आहे, मागच्या जन्माचं पुण्यकर्म आहे, जे आपण ह्या जन्मामध्ये खर्ची करतो आहे. ह्या जन्मामध्ये ते आपण खर्च करतो आहोत. म्हणजे जेवढी सुख आहेत, याचा अर्थ आपलं पुण्यकर्म क्षीण होत आहे. आणि मग जर आपलं पुण्यकर्म अजून जास्त असेल, तर आपल्याला स्वर्ग प्राप्ती होते. आता स्वर्ग प्राप्ती, स्वर्ग उपभोगतोय, स्वर्ग सुख उपभोगतो आहे, दिव्य शरीर प्राप्त होत आहे, ते स्वर्गाचं सुख उपभोगतो आहे. पण नंतर काय होतं? पुण्यकर्म संपलं, तो बॅलन्स संपला, ती दोरी रिकामी झाली, की पुन्हा मृत्यू लोकामध्ये, पृथ्वी लोकावर पुन्हा जन्म आहे. आणि मग पुन्हा नव्याने परत सुरुवात. हे झालं तुम्ही जेव्हा पुण्यकर्म करतात तेव्हा. पापकर्माचं कसं आहे, की ज्यांचा शास्त्रावर विश्वास नाही, वेदांवर विश्वास नाही, ज्ञान काय आहे हे माहित नाही, अज्ञानामध्ये, भ्रमामध्ये त्यांचं जगणं, अशा पद्धतीने त्यांचं आचरण असतं, जे आपल्या साधू संतांना मान्य नाही, शास्त्रामध्ये मान्य नाही. मग मांसाहार असेल, मद्यपान असेल, म्हणजे वेगवेगळी व्यसनं असतील, तर जे धर्माला धरून नसेल, असं जुगार वगैरे अशा त्यांना ज्या सवयी असतील, असं जे काही त्यांची वर्तणूक असेल, तर अशा लोकांचा काय होतं, की पापकर्म वाढत जातात, वाढत जातात. आणि मग एक तर पुन्हा त्यांना पृथ्वी लोकावर, मृत्यू लोकावरच जन्म मिळतो, किंवा जर कधी-कधी पापकर्म इतकी वाढत गेली, तर त्यांचं अधःपतन सुद्धा होतं त्यांचं. तर त्यामुळे पुण्यकर्म आणि पापकर्म म्हणजे आपण जे काही कर्म करतो आहोत, तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला पुन्हा जन्म घेणं आहे. पण काही कर्म अशी आहेत, की जी पुण्यकर्म पण नाही आणि ती पापकर्म पण नाही. मग अशा कर्मांना अकर्म असं म्हणतात आणि असे जे असतात ते अकर्मी असतात. मग म्हणजे असं कुठलं कर्म, की ज्याचं तुम्ही ते भगवंताची भक्ती करताय. पण भगवंताची भक्ती म्हणजे कुठेतरी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, किंवा मला हे हवं म्हणून मी उपासना केली, म्हणून मला हे हवं म्हणून मी नाम घेतलं नाही. भगवंताच्या आनंदासाठी भगवंताची सेवा, भगवंताची भक्ती, जे काही आपलं कर्म जे आहे, रोजचं कर्म का असेना, ते भगवंताच्या आनंदासाठी करणं, त्याची भक्ती त्याच्या आनंदासाठी करणं, त्याच्या प्रेमासाठी करणं. तर हे झालं, हे अकर्म झालं. आणि मग ह्या अकर्माचा कसं असतं, की अकर्माचा बॅलन्स जो आहे, तो वाढत 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 जातो. तो क्षीण होत नाही. मग तो ना पुण्यकर्म किंवा ना पापकर्म. पुण्यकर्म, पापकर्म काय आहे? पुण्यकर्म जरी असेल, तरी तुम्हाला ते सुख उपभोगून ते तुमचं पुण्यकर्म जे आहे ते संपतं. किंवा जर पापकर्म जरी असेल, तरी तुम्हाला ते उपभोगावं लागतं. तुम्हाला त्याचा जे काही चांगले वाईट परिणाम जे आहेत ते उपभोगावे लागतात आणि मग ते परत क्षीण होतं किंवा परत संपतं. परत नव्याने सुरू करा. पण अकर्माचा बॅलन्स वाढत 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 जातो आणि हळूहळू तुम्हाला तो मोक्ष मार्गापर्यंत पोहोचवू शकतो. भगवंताची तुमची आध्यात्मिक प्रगती जी आहे ती हळूहळू तुम्हाला अकर्माच्याच मार्गातून साध्य करता येते, किंवा आपले जे शुद्धीकरण जे आहे, आंतरिक शुद्धीकरण जे आहे, हे आपल्याला अकर्मामधूनच आपल्याला पुढे मिळणार आहे. आणि मग हे सगळं कसं शक्य आहे? मग हे बापरे, मग आता ही कृती केली, मग हे कर्म आहे, अपकर्म आहे, विकर्म आहे, काय कसं ओळखायचं? कठीण आहे की नाही? आणि इतकं गुंतागुंतीचं आहे. मग त्याच्यासाठी भगवंत सांगता आहेत, म्हणजे भगवंत मार्गही सांगता आहेत. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्त्वदर्शिनः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता इथे भगवंत सांगता आहेत, की हे जाणणं, की बाबा हे कर्म आहे, पुण्यकर्म आहे, पापकर्म आहे, कसं ओळखायचं, हे कसं जाणायचं, त्याच्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक गुरु. मग आध्यात्मिक गुरु कसे असले पाहिजे? जे गुरु परंपरेतून आलेले असले पाहिजे. आपण कलियुगात आहोत, आपल्या अवतीभवती इतकं आपण सगळं रोज वाचत असतो, बघत असतो, म्हणून आपल्याला
कुठेतरी एक छोटस चेक करायचं आहे की हे परंपरेतून आलेले आहेत की नाही, हे गुरु शिष्य परंपरेतून गुरु आलेले आहेत की नाही. तर अशा आध्यात्मिक गुरूंकडनं त्यांच्या मार्गदर्शन, त्यांना शरण जाणं, त्यांच्या मार्गदर्शन घेणं आणि त्याच्यानंतर त्यांना नम्रपणे आपण काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, शास्त्रात काय म्हटलं आहे, त्याचा अर्थ काय आहे, हे जाणणं, त्यांच्या त्या गुरूंची सेवा करणं. कारण की गुरु हे कसे असतात, भगवंतामधलं आणि आपल्यामधलं आपण म्हणू शकतो ते दुवा आहेत किंवा जे आपले मार्गदर्शक आहेत, दिशादर्शक आहेत, की जे आपल्याला अध्यात्मामधली आपली प्रगती साधून घेण्यासाठी किंवा अध्यात्म मार्गामध्ये पुढे पुढे जाण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन आपल्याला नेहमीच लाभदायक होणार आहे. तर अशा आपल्या आत्मसाक्षात्कारापर्यंत आपल्याला पोहोचवण्याचं किंवा तो रस्ता दाखवण्याचं, मार्गदर्शन करण्याचं काम गुरु करत असतात. आणि म्हणून आपल्याला आध्यात्मिक गुरूंना शरण जाणं आपल्याला क्रमप्राप्त आहे किंवा आपल्याला जाणं गरजेचं आहे. इथं भगवंत सांगत आहेत, की म्हणजे नुसतं आपणच नाही, जेव्हा भगवंतांनी अवतार घेतला होता, कृष्णाचा अवतार घेतला होता, रामाचा अवतार घेतला होता, तेव्हा त्यांच्या त्या अवतारात सुद्धा त्यांनी गुरु केलं होतं. गुरूंकडे जाऊन त्यांनी 64 दिवस ते गुरूंकडे गेले होते. सांदीपनी ऋषींच्या त्या आश्रमात गेले होते आणि त्यांनी 64 दिवसामध्ये त्यांनी 64 कला, गुण सगळे आत्मसात केले होते. तर अशा म्हणजे भगवंतांनी सुद्धा गुरु केलेलं आहे. तर आपल्याला सुद्धा आध्यात्मिक गुरु करणं, त्यांना शरण जाणं आणि काय मार्ग, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला पुढचा प्रवास जो आहे तो साध्य करणं गरजेचं आहे. आणि मग इथे आपल्याला आजच्या अध्यायात आपण काय पाहिलं, आपलं आहे ज्ञानयोग. ज्ञान घेत, ते जाणत भगवंत कोण आहेत हे जाणत आपण भगवंतापर्यंत पोहोचणं. मग कृष्णाबद्दल अतींद्रिय ज्ञान, भगवंतांबद्दल आज आपण पाहिलं भगवान श्रीकृष्ण कोण आहेत. आणि मग आपण सर्व मार्गांचे ध्येय, वर्णाश्रम व्यवस्थेचा निर्माता म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणजे आपण कर्म करता करता कसं आपण भगवंतांपर्यंत पोहोचू शकतो हे आपण पाहिलं. मग कर्मयोग, मग तो कर्मयोग करता करता ते कर्माचे सुद्धा प्रकार जे आहेत आणि ते किती गुंतागुंतीचे आहेत, कर्मणोऽपि बोधव्य, ते आपण आज पाहिले. आणि मग आपल्याला जर त्यागामुळे दिव्य ज्ञानाची प्राप्ती किंवा पारंपरिक ज्ञानाचा सारांश आपल्याला कोणामुळे मिळणार आहे, तर आध्यात्मिक गुरूंमुळे मिळणार आहे. आपल्याला आध्यात्मिक गुरु करणं कसं गरजेचं आहे, कसे ते आपले मार्गदर्शक ठरू शकतात, हे आपण आजच्या भागात पाहिलं. आणि इथेच आपला आजचा अध्याय संपला. हरे कृष्णा सगळ्यांना.